तर नमस्कार मंडळी, मी निर्जर नवार आणि स्वागत करतो तुमचं आपल्या मराठी आणि अक्काच्या यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे भटकंती विथ निर्जर. सो गाईज, कोकण राईडला मस्त झालेली आहे सुरुवात आणि तुम्हाला मी आजचा सेटअप दाखवतो. तर मागे आपण लावला हा टॉप बॉक्स आणि बाजूला दोन ह्या साईडला आणि ह्या साईडला ह्या दोन सॅडल बॅग्स लावल्यात आणि आपल्या पाठीवरती आपली जी LED बॅकपॅक आहे ती. सो चला मस्त निघूया. आता मी आहे दिवा रेल्वे स्टेशनजवळ, समोर दिसतं आहे ते तुम्हाला दिवा रेल्वे स्टेशन. आणि आता इथून आपल्या राईडचा शुभारंभ होणार आहे. आजची राईड आपली असणार आहे 525 किलोमीटर्सची. सो चला, खूप मोठं अंतर कापायचं आपल्यालाच. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. सो चला. तर गाईज, आपला फायनली प्रवास सुरू झालेला आहे आपल्या मुंबई ते कोकण राईडचा. तर खूप दिवसांनी, असं म्हणता येईल खूप महिन्यांनी या राईडची वाट बघत होतो मी आणि फायनली आज तो योग जुळून आलेला आहे. तर आता मी निघालो आहे दिव्यावरून आणि दिव्यावरून आपल्याला आज पोचायचं सावंतवाडीला. तर आजचा आपला टोटल डिस्टन्स जर्नी असणार आहे ही आहे 525 किलोमीटर आपल्या गावापर्यंत, अर्थातच पाडलोस गावापर्यंत. सो खूप मजा मस्ती येणार आहे. खूप सारे आपण सिनिक व्ह्यूज बघणार आहोत या व्हिडिओमध्ये. खूप सारे ड्रोन शॉटसुद्धा घेणार आहोत उजाडल्यानंतर. तर आता मी इथून दिवा सिटीतून बाहेर पडतो आहे आणि आपल्या राईडचा असाच प्रकारे शुभारंभ झालेला आहे. आपली हिरकणी फुल्ली लोडेड आणि जे जे काही मॉडिफिकेशन मी याच्यावर केले ते तुम्हाला मी उजाडल्यावरती नक्की दाखवणार आहे. सो हा व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग असणार आहे. ही व्हिडिओला तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. आणि आपली आजची राईड ही स्पेशली फॉर द गणेशोत्सव. तर गणपतीसाठी मी गावी जातोच दरवर्षी, पण ह्या वर्षी असं नवीन काहीतरी करावं असं वाटलं. म्हटलं की जाऊया आता आपण आपल्या हिरकणीसोबत. कारण की मी मुंबई गोवा राईड केलेली परफेक्ट 2 वर्ष आधी, जेव्हा बहिणीचं लग्न होतं माझ्या, तेव्हा मी राईड केलेली ती प्रॉपर इथून मुंबई दिव्यापासून केलेली ती पाडलोसपर्यंत. आणि त्यामध्ये मला लागलेले टोटल 12.5 तास स्कूटीवरून. तर आता मला तोच रेकॉर्ड मोडायचा पण आहे आणि बघू आपण आज किती तासामध्ये पोचतो आपण आपल्या डेस्टिनेशनवरती. आणि वाजलेले आहेत बघा 3:15. मला वाटतं मी 2:20ला खाली आलेलो बिल्डिंगच्या आणि आपली राईड चालू करायसाठी. कारण की सगळा सेटअप करतो आहे, सगळं अरेंजमेंट करेपर्यंत मला परफेक्ट 40 मिनटं लागले. आणि सांगता येईल असं तर पावसाने खूप मोठी मेहरबानी केली माझ्यावरती. कारण की मी निघालो ना तेव्हा पाऊस अजिबात नव्हता, त्याच्यामुळे प्रॉपर सेटअप पण लावता आला. आता थोडे थेंब तर दिसत आहेत पण तेवढं काय वाटणार नाही. मग नंतर मला फक्त थांबून ना बॅगला रेन कवर टाकायला लागेल. कारण की माझ्या LED बॅकपॅकचा सीन असा आहे की त्या डोळे वॉटरप्रूफ नाही, बाकी पूर्ण बॅग वॉटरप्रूफ आहे. जर त्या पाणी गेलं ना LEDमध्ये मग ते डोळे पेटणार नाहीत आणि मग त्याच्यामुळे मग बॅगेला काय अर्थच नाही राहणार आपल्या. त्याच्यामुळे असा तो एक आहे सीन. बाकी काही प्रॉब्लेम नाही आपल्याला. आणि मम्मी पप्पा तर कालच गावी गेलेले. तर मम्मी पप्पा आणि सार्थक काल गावी गेलेले, त्याच्यामुळे मग घरी पण मी एकटाच होतो. आणि रायडिंगची एक्साइटमेंट एवढी की झोप तर काही येतच नव्हती मला. आणि आता काहीच इथे तर दाखवण्यासारखं काय नाही. मी आता पनवेलला पोचतो आणि मग नंतर तिथूनच ब्लॉग स्टार्ट करू. कारण की हे काळोखामध्ये तुम्हाला काय दाखवणार ना. इथून आता फक्त आपण पहिली शिळफाट्याला बाहेर पडूया. शिळफाट्यावर बाहेर पडलं ते एक तुम्हाला दाखवतो आणि नंतर डायरेक्ट मग आपण पनवेलला जो मेन टर्न घेणार आहोत ना तो दाखवतो. आणि आजचा आपला रूट पण मी तुम्हाला तिथेच सांगतो पनवेलला पोचल्यावरती. मी पोचलो आहे, समोर बघतात हा शिळफाटा आहे. इथून आपल्याला लेफ्ट मारायचं आहे आणि नंतर जो पहिला राईट येईल ना तो राईट मारून सरळ आपल्याला पनवेलच्या रूटला जायचं आहे. कारण इथून जो आपण राईट मारणार ना तो डायरेक्ट आपला निघणार रोड पनवेलला. सो चला. आणि इथून रोड थोडा खराब असणार आहे कारण की हा आतला रोड आहे, पण रोड खूप म्हणजे लाईक तुम्ही बघू शकता. जर फास्टेस्ट रूट बघायला गेलं ना दिव्यावरून पनवेलला पोचायचा तर हाच आहे. कारण की या रूटमधून मी तब्बल 25 मिनटामध्ये जर कॉन्स्टंट स्पीडने गेलो ना तर तब्बल 25 मिनटामध्ये मी पनवेलला आरामच पोचून जातो. तर हा बघा, हा जो स्क्वेअर आहे, सॉरी हा जो सर्कल आहे
स्क्वेअर बोलतो चुकून. हा जो सर्कल आहे इथून आपल्याला राईट मारायचा आहे. इथून राईट मारला की डायरेक्ट आपण पोचणार पनवेलला. तर चला बघूया हा रोड कसा आहे. कारण की इथून ना जायला काय वाटत नाही, पण इथून टँकर खूप हे कंटेनर खूप जातात. टँकर बोलतो आहे, हे कंटेनर ना या टायमाला इथून खूप जात असतात. सो त्याच्यामुळे हा रोड घ्यायला कधी कधी ना असं जीवावरती येतं की यार काय इथून जातो आहे मी, काय इथून जातो आहे मी. निघाल्यानंतरचा पहिला साईनबोर्ड पुणे आहे 131 किलोमीटर. पणजी 568 हा आपल्याला रूट फॉलो करायचा. पणजीवाला म्हणजे 568 किलो पणजी म्हणजेच आपलं पाडलोस आहे तिथून 525 ते 526 किलोमीटरपर्यंत. कारण की माझ्या इथून हार्डली 40 किलोमीटरच्या आतच आहे गोवा बॉर्डर. गोवा चालू होतं. गोवा बॉर्डर तर खूपच जवळ आहे माझ्या इथून. कारण की बांद्यावरून सोडलं का डायरेक्ट बांद्यातून हायवे राईटवर मारून सरळ गेलं का डायरेक्ट गोवा बॉर्डर. सो आपला आजचा प्रवास 525 किलोमीटर, त्यातले पहिले 4 किलोमीटर कंप्लीट झालेत सध्या. पण निघालो आणि काही कांड नाही झालं, असं कधी होणार नाही. आई शपथ, गुगल मॅपवरती ना घंटा ट्रॅफिक दाखवत नव्हती, पण हे बघा तुम्ही ह्या साईडला पूर्ण भरलेलं आहे, पूर्ण भरलेलं. म्हणजे गाड्या हलत नाहीत अक्षरशः. ड्रायव्हर लोक गाड्या बंद करून झोपले आहेत. आता मी टाकले गाडी रॉंग साईडनी. हे बघा साईड इंडिकेटर दिला आहे आणि नॉर्मल प्रॉपरली टाकली आहे गाडी मी साईड इंडिकेटर देऊन. तर आता बघू कसं काय ते काय करणार आता. खतरनाकवाली ऑफ रोडिंगसाठी, खतरनाकवाली नेक्स्ट लेवल ऑफ लोडिंग. वा वा वा, म्हणजे करम करण्याच्यावर कांड हो जात आहे ना, असं काहीसं. आई शपथ, कसली दुनियेची ट्रॅफिक लागले काय माहिती. भाई साहेब मी आता टोल नाक्यापर्यंत आलो पण ट्रॅफिक काही कमीच होईना. ही बघा ना, बघा ना समोर काय चाललंय हे काय. इथे एक ना हनुमान मंदिर आहे. हे बघा पंचमुखी हनुमान मंदिर. तर मारुतीरायाच्या पाया पडव्या. भीमरूपी महारुद्र वज्र हनुमान मारुती नरहरी अंजनी रामदूत प्रपंचना. चला जय बजरंगा हुप्पा होया. काय झालं विचारू. काय आलं का, देऊ का धक्का. आलाय चालेल ना, देऊ नाही तर पाहिजे तर धक्का देतो. चालेल चला. काकांचं पेट्रोल संपलेलं तर विचारलं त्यांना धक्का देऊ का, तर काका बोलले समोरच पेट्रोल पंप. म्हणलं ठीक आहे चला निघूया आपण. ॲक्च्युली असं मदत केली पाहिजे एकमेकांना, कारण की उद्या जर आपल्यावर अशी वेळ आली ना तर कोणीतरी आपल्यासाठी सुद्धा उभं राहतं. मंडळी आपण पोचलेलो आहोत पळसपे फाट्याजवळ. तर हा बघा माझ्या उजव्या साईडला तुम्ही बघताय तो आहे डीमार्ट. आणि इथून जरासं युटर्न मारून जर आपण पहिला लेफ्ट मारला तर आपण पोचणार मुंबई गोवा हायवेला. पण आपण आज तिथून जाणार नाही आहोत, तर आपण जाणार या रूटनी. इथून आपल्याला सरळ जायचं आहे खोपोली खालापूर मार्गे. तर आपण आज जाणार आहोत खोपोली खालापूर रूट पकडला आहे. आणि हा रूट एकदम मस्त आहे. इथून आपल्याला अर्ध्या खोपोलीपर्यंत तर एक नंबर रस्ता भेटणार आहे. आणि नंतर मग तो खालापूरचा तर रस्ता भले तो वन वे असेल, सॉरी भले रस्ता छोटा आहे बट रस्ता खूप बाप आहे. म्हणजेच एकदम भारी आहे गाडी चालवायला आणि एक नंबर रूट आहे. सो म्हणून मी तो रस्ता निवडला आहे. तर आता इथून थोडंसं बाहेर पडूया. हा रस्ता थोडा इथे जरा बाहेर पडल्यावर खराब आहे हा पॅच एवढासा. आणि इथून पुन्हा आपण आपल्या बॅक टू नॉर्मल रूट. तर समोर मला साईनबोर्ड दिसत आहेत. पुणे 111 किलोमीटर, बँगलोर 947 किलोमीटर. बट आपल्याला ह्या दोन्ही रूटला नाही जायचं आहे. आपल्याला जायचं आहे खोपोली खालापूर मार्गे. खोपोली आहे 33 किलोमीटर. तर मला वाटत नाही जास्त टाईम लागेल आणि रस्ता तर खूप चांगला आहे, त्याच्यामुळे एवढा काही वेळ लागणार नाही आहे आपल्याला म्हणा. तर गाईज मी आहे ना माझ्या वन ऑफ दी फेवरेट रूटला आहे. कारण की मला हा रूट एवढा आवडतो ना की रस्ता खूप भारी आहे, खूप भारी. आणि असे जे कर्व्स छोटे छोटे कर्व्स आहेत ना, जे स्टार्टिंगला असं वाटतं ना की राईटच्या सुरुवातीला यार असा रस्ता भेटला ना तर यार कुछ बात ही गुजाला होती आहे. असा काहीसा रस्ता आहे हा. आता भले थोडा काळोखामध्ये आपला DJI ॲक्शन 5 प्रो कॅप्चर करतो आहे का नाही काय माहिती. बट मी सुपर नाईट फीचर चालू केलं होतं, त्याच्यामुळे मे बी प्रॉपरली विजिबल होत असेल याची मी अपेक्षा ठेवतो. आता आपण थोडे ना छोटा ब्रेक घेतला ना
काय मग आपण बघूया की यार व्हिडिओ कशा रेकॉर्ड होत आहेत. आणि आता हा टोल नाका जोडला ना की पुढे एक नंबर रस्ता आहे. मग नुसता फक्त एक्सेलेटरवरती हात ठेवायचा, गाडी 70च्या 80च्या क्रूज करायची आणि चालू राहायचं. तर चला चला हो कोकणात जाऊया आणि स्पीड ब्रेकर आहे येऊया मध्येच मायला दिसूनच ना आला. हे TVS वाल्यांनो जरा गाडीला चांगल्या हेडलाईट द्या. काळोखामध्ये आम्हाला काही दिसत नाही आणि आफ्टर मार्केट जर आम्ही लाईट लावल्या तर आम्हाला पांडू फाईन मारतात. मग आम्ही करावं तरी काय, काळोखात निघायचं का? मग हे असं करावं लागतं. काय फालतूगिरी चालली आहे. आयला रमत गमत गाड्या चालवतात मधोमध, जसं काय यांचा स्वतःचा मालकीचा रस्ता आहे. गाईस तुम्ही हा रोड बघू शकतात. आई शपथ कोणच नाही आहे, कोणच नाही आहे या रोडला. आणि मी आपली गाडी चालवतोय मस्त, आपली हिरकणी चालली आहे रस्त्यांमधून. आणि महाराज श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. महाराज श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. मस्त वाटतं ना असं स्वामींचं नाव घेत आपला प्रवास चालू करावा छान पैकी. आणि थोड्या वेळातच आपल्याला उंबरखिंड लागेल. उंबरखिंड हा आहे बघा, उंबरखिंड आलं. उंबरखिंडीचा इतिहास खूप मोठा आहे आणि हेच ते उंबरखिंड. इथून आतमध्ये लेफ्ट मारून 4 किलोमीटरवरती आहे. आतमध्ये एक स्मारक बांधलं आहे. मावळ्यांच्या पराक्रमाची गाथा जर तुम्हाला जाणून घ्यायची असेल ना, मावळ्यांच्या पराक्रमाची गाथा जर तुम्हाला जाणून घ्यायची असेल ना, तर नक्की एकदा उंबरखिंडीला यावं आवर्जून, असं मी तरी म्हणेल. तर आता मी पोचलो आहे पालीला. 2 मिनटामध्ये आपल्याला पालीच्या गणपती बाप्पाचं मंदिर येईल. बघत असाल तर हे आहे पालीच्या गणपती बाप्पाचं मंदिर. हे बघा, तो विचार करतो चला आतमध्ये जाऊ. काही समोर बघू शकतात तो आहे पालीचा गणपती बाप्पाचं मंदिर. तर आता ऑलमोस्ट आपली 157 किलोमीटर्सची राईड कंप्लीट झालेली आहे आणि इथून आता दर्शन घेऊया आणि सरळ आपल्या राईडला सुरुवात करूया. सो चलो, मी तर विचार करतो चप्पल आणि सगळं इकडेच गाडीवर काढून ठेवतो. परंपरेनुसार प्रथम आपल्याला धोंडी विनायकाचं दर्शन घेतात आणि आता आपण चाललेलो आहोत बाप्पाच्या दर्शनाला. समोर आहे बाप्पाचं मंदिर आणि हा आहे आपला धोंडी विनायक. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. राईड आमची सुखी करा. आणि इथूनच बाहेर पडून आपल्याला जावं लागतं इकडे. चला काम करूया, दर्शन घेऊन येऊया. मी विचार करतो की हेल्मेट घेऊन जातो सोबतच. फायनली बाप्पाचं दर्शन झालं. हे बघा, हे आहे बाप्पाचं मंदिर आणि ही आहे कमान, श्री बल्लाळेश्वर देवस्थान. आणि हे आपल्या बाप्पाचं मंदिर. तर खूप छान वाटतंय कारण की सकाळ सकाळी आपली राईड चालू झालेली आहे. आणि इथून समोरून आत जाण्याचा मार्ग आहे. तर बघू, आपल्याला आतमध्ये शूट करायला भेटलं तर चांगलीच गोष्ट आहे, नाहीतर ठीक आहे. अशा प्रकारे त्यामुळे हे आदर्श मागणं आता गणरायांच्या जवळ आपण सगळे मागणारच आहोत. जेव्हा गणराय सिंहासनावरती विराजमान झाले तेव्हा सगळ्यांनी अशाच प्रकारचं मागणं मागितलं. काय मागितलं? उत्तरार्धामध्ये पाहू.
तोपर्यंत अभंग तर गाईस मस्तपैकी बाप्पाचं दर्शन तर झालेलं आहे. अवघ्या 2 मिनिटामध्ये मला बाप्पाचं दर्शन भेटलं. जर सकाळी आलो असतो ना तर मजबूत गर्दी भेटली असते आपल्याला. अनफॉर्च्युनेटली काही घेऊन नाही जाता आलं. आता मी तिथे हेल्मेट ठेवलं ना ते घेतो आणि जातो. सो चला आपल्या राईडला पुढे सुरुवात करू. तेवढंच जरा आपल्याला रेस्ट पण भेटला आणि आपली राईड पण आता कंटिन्यू होईलच. सो चलो. मस्त कीर्तन चाललंय मंदिरामध्ये. खूप छान वाटलं. म्हणजे असं सकाळ सकाळी ना मन प्रसन्न झाल्यासारखं वाटलं. तर गाईज आता आपण निघालो आहोत पालीच्या बल्लाळेश्वर मंदिरामधून. आता इथून डायरेक्ट निजामपूर मार्गे आपण बाहेर पडणार आहोत. ते म्हणजेच माणगावला, म्हणजेच माणगावच्या ST डेपोजवळ. तर आता मी हा जुगाड लावलेला खरा, पण हा वर्क तर काय करत नाही आहे. आता बघू. आणि थोडाफार बाहेर उजाडायला पण सुरुवात झाली, तुम्ही बघू शकतात. आणि असा गावचा रस्ता आहे त्याच्यामुळे प्रॉपर असं आहे बघा ना. काय वाटतंय यार छानपैकी. आता इथून रस्ता असाच असणार आहे. टर्न 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 टर्न. ओह वाचलो. तर मी इथून ट्राय करेल की लवकरात लवकर माणगाव गाठायचं, कारण की माणगावला आपण मग ब्रेकफास्ट करूया. मी निघाल्यापासून मग काही खाल्लं पण नाही आहे ना. सो मग ब्रेकफास्ट ब्रेक तिथंच होऊन जाईल ना चांगलं. वाव. तर गाईज समोर बघू शकता तुम्ही कसलं उजाडलं भारीवालं. आणि हा बघा काय सुंदर रस्ता आहे, काय सुंदर रस्ता आहे. आणि आपली हिरकणी मस्त इकडे पळणार आहे आता. ए दे दे धनाधन. वाव वाव. अशक्य सुंदर असं कोकण. हे महाराष्ट्रामध्ये निसर्गरम्य सुंदर ते कोकण. महाराष्ट्रामध्ये निसर्गरम्य सुंदर ते कोकण. या कोकणात गणेश चतुर्थीचा मोठा सण. या कोकणात गणेश चतुर्थीचा मोठा सण. महाराष्ट्रामध्ये निसर्गरम्य सुंदर ते कोकण. या कोकणात गणेश चतुर्थीचा मोठा सण. या कोकणात गणेश चतुर्थीचा मोठा सण. कोकणात गणेश चतुर्थीचा मोठा सण. चला 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 ओ चला चला चला. अरे हा काय रस्ता आहे? हा रस्ता नाही आहे, हा स्वर्गातला रस्ता आहे. ऐक ग आवाज बसलाय तर किरकाळी पण नाही येते. काय भारी वाटतं यार गाडी पळवायला. बघा ना 70 वरती आपली गाडी हिरकणी क्रूज होते मस्त आरामात. आणि मस्तपैकी चाललो आपण. छान असा रस्ता. ओ भाई दोन रस्ते आपल्याला इकडे जायचे. वाव वाव वाव. तरी ग ग ग काय किकाळी पण नाही जाणार बाय ग वारा. कारण मी एकदाच या रस्त्याने आलेलो. मला आठवत आहे ना की आम्ही तामिनी घाटला जायला निघालेलो सगळेजण. आणि ऑन द वे आम्ही ह्याच रस्त्याने आलो होतो. आम्ही तेव्हा ना पालीचा गणपती बाप्पाचं दर्शन घेतलेलं आणि मग इथून आम्ही निघालेलो. तर मग तेव्हा नाही मला आठवलं आम्ही पालीच्या गणपती बाप्पा नाही, आम्ही तामिनी घाटमधला सिक्रेट वॉटरफॉल एक्सप्लोअर करायला आलेलो. आणि मग तेव्हा आम्हाला हा रस्ता लागलेला.
पण गाईस तुम्ही बघा ना समोर काय दृश्य दिसतंय यार, म्हणजे डोळ्याचं पारडं दिपवून टाकणारं दृश्य आहे. आणि समोर रस्ता बघा. क्या बोलते गाइस, एक ड्रोन शॉट हो जाए क्या? मेरे को तो बहुत, म्हणजे मला तर खूप मनापासून वाटतं की एक ड्रोन शॉट होऊन जाऊन दे रस्त्यावर. ओ वाव वाव, टन बघा, हे बघा, असे टन तसे टन, छान 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 छान. पाऊस मजबूत भरलाय वरती. मला ना कॅमेरा बंद करायची पण म्हणजे अशी इच्छाच नाही होता की मी कॅमेरा बंद करू का. बाजूला बघा ना यार, काय ग्रीनरी आहे यार, काय खतरनाक वाटतंय. फार्म हाऊस आहे इथे, छोटीशी वॉटर स्लाईड होती तिथे. गणपतीचं बाप्पाचं मंदिर. पण ना मला खूप प्रसन्न वाटलं, म्हणजे असं मंदिरात गेलो, दर्शन तर मला 2 मिनिटाच्या आत मिळालं असेल. आई शपथ, म्हणजे मी ना जेव्हा जेव्हा पालीला आलोय ना, मला असं ना नाही म्हटलं तरी अर्धा तास 1 तास लागलाय दर्शनाला. आणि यावेळी चक्क 2 मिनिटामध्ये मला बाप्पाचं दर्शन मिळालं. आई शपथ बोललो, काय लकी असेल यार मी. आणि एकदम सकाळ सकाळी आलेलो आणि ना मंदिरामध्ये कीर्तन चाललेलं. आई गो, हे काय आहे? अरे स्वर्ग, आई शपथ. काही मी ना तुम्हाला ना म्हणजे शब्दामध्ये मांडू शकत नाही, एवढा मला आनंद होतो इथे. आणि ते जे बाजूला बघून जो काही आनंद भेटतोय ना, ग ग ग नजर काढावी याची. खरं तर खरंच कोकण भूमी म्हणजे देवभूमी किंवा स्वर्ग म्हणतात ना, ते नक्कीच खरं आहे. बघा ना यार, झाडातून असा रस्ता चाललाय. काय करू, कॅमेरा बंद करू का की हो जाने दे, चलने दो चलने दो चलने दो चलने दो भाई, गाव गाव गाव. मला वाटतं माझं मेमरी कार्ड आज फुल होणार आहे पूर्ण, आणि त्याच्यानंतर ना मी तोंड घेऊन बसणार आहे असं वाटतंय मला. नाही तर मग मी जाताना एक मेमरी कार्ड घेतोच विकत. जाऊ दे, जे होईल ते होईल. एक मेमरी कार्ड विकत घेऊच आपण. आता एवढा खर्च करतोय राईडला, तर आता एक मेमरी कार्डासाठी काय आपण विचार करणार ना, एक घेऊन टाकूया का. यावर ग्लव्ज काढायला पाहिजे होते मला. हाताला ना पूर्ण थंड थंड वाटतंय. पण आता ना माझं असं झालं आहे की एक गाडी अशी ना कॉन्स्टंट स्पीडला आहे ना, तर मला इच्छा पण नाही होते की यार मी ते ग्लव्ज काढू आणि वापरू. कारण की ना एकदा रिदम पकडली ना का मग ना ते रिदम तोडायला आपल्याला पण बरोबर नाही वाटत. अपघाती वळणात वाहनं सावकाश चालवा, आम्हाला सवय आहे या वळणांची. उगाच नाही आहे, भले स्कूटी असली म्हणून काय आलं, पण ही वळणं आमच्यासाठी काय नाही आता. असं नाही, ओव्हर कॉन्फिडन्स नाही, बट जे बोलतो ना माणूस शिकलेला अनुभव, आलेला अनुभव आणि शिकलेली गोष्ट कधीच विसरत नाही. जसं हे ड्रायव्हिंग आपल्यामध्ये स्किल आहे आणि ब्लॉगिंग आपलं पॅशन आहे, तर ह्या स्किल्स आपण कधी विसरणार नाही आहेत. म्हणजे एक प्रत्येकामध्ये ना एक चांगली सवय असतेच. आणि सगळेजण बोलतात मला की, म्हणजे खूप जण बोलतात की काय, म्हणजे जेव्हा ना मी हिरकणीला घेतलेलं ना,
तर मला खूप जणांच्या कमेंट आलेल्या, म्हणजे माझ्या मित्रपरिवारामधून पण खूप जण बोललेले की काय गाडी घेतली आहे, हे ते याव ते याव. आणि जेव्हा जेव्हा ह्याच्यावरून मी लॉंग राईड केल्या, ज्यानंतर मला यूट्यूब पण मी चालू केलं, तेव्हा पण मला खूप असं बॅकफायर डिमोटिवेशन खूप भेटलेलं. बट आता हळूहळू जसे सबस्क्रायबर वाढत चालले आहेत, जसं इंस्टाग्राम माझं ग्रो होत चाललं आहे, तसं तसं तीच लोकं माझ्याकडे व्हिडिओ एडिटिंगसाठी येतात आणि मला बोलतात की भाऊ व्हिडिओ एडिट करून दे. म्हणजे असं असतं, बदल तुम्ही घडवून आणावा लागतो. लोक चांगलं झालं तरी बोलणारच आहेत, वाईट झालं तरी बोलणारच आहेत. तुम्हाला काय वाटतं, तुम्हाला काय आवडतं ना, त्यावर नक्की फोकस करा. कारण की ॲट द एंड ऑफ द डे जे तुम्हाला आवडते ना तेच मॅटर करतं. लोक काय बोलतात ते नाही मॅटर करत. पण असा हा झाला फिलॉसॉफी. पण हा बघा ना रस्ता, कायच यार, स्वर्ग 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 स्वर्ग. यार मी जेव्हा जेव्हा विचार करतो ना की कॅमेरा बंद करतो जाऊ ते आणि माणगावला भेटतो डायरेक्ट, तेव्हा जेव्हा असे काहीसे सिनिक व्ह्यू येतात ना यार, की कॅमेरा बंद करावा असं वाटतच नाही. खरंच नाही वाटत की कॅमेरा बंद करावा. यार बघा ना काय दृश्य आहे यार, काय दृश्य आहे. आणि ग्लाइज माझे नवीन ग्लव्ज बघा कसे वाटतात मला नक्की सांगा का. हे बघा, बघा ना यार काय रस्ता आहे यार. खरंच तर मुंबई गोवा हायवेपेक्षा हा रस्ता खूप ती भारी आहे यार. एक खड्डा नाही भेटत आहे रोडवरती. गाइस समोर रस्ता बघा, आहा क्या बात है. फुल भाई कॉर्नरिंग पे कॉर्नरिंग करूँगा अब स्कूटी पे. हाँ ये बात है. ले कोण बोलता ये करणार ना, आपण केल्याशिवाय राहणार नाही भाई. क्या बात है. वन साइड हीरो. आई ग ग ग ग ग झाली झाली झाली. वाव, पिच बिली बिली पिच. कचकिन्याव कचकिन्याव झालं की नाही. याला म्हणतात ना ओजी 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 गँगस्टर. हे असे टर्न ना कधी कधी असं वाटतात भीतीसारखे, बट नीट जर करायला गेलं ना ते बघा इझिली होतं. एक्सेलेटर सोडून द्यायचं कधी कधी टर्नवरती. असं वाटलं ना की खूप शार्प टर्न आहे तर एक्सेलेटर सोडून द्यायचा. स्पीड आपोआप, म्हणजे ब्रेक पण नका दाबू, जे आहे त्या स्पीडमध्येच क्रूज करा. म्हणजे नॉर्मली गाडी आरामात लीन होऊन निघून जाते. काय काय जण काय करतात, स्पीडवरती आलं ना का जरासं एक्सेलेटर द्या तर कधी कधी काय होतं गाडी स्किट होते एक्सेलेटरमुळे. हे बघा मी एक्सेलेटर सोडून देतो, जास्त स्पीड करत नाही. वाव, हा निसर्ग बघा, हा निसर्ग बघा. वाव 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 वाव. वाव, आई शपथ काय रस्ता वाटतो यार. मी तर विचार करतोय की इथे एक गाडी थांबून एक स्नॅप तो ले लिया जाए गाडी का अपने इरकणी का, है ना. इथे उजेडात घेतो जरासा मस्त की इथे थांबवतो. दोन्ही साईडने आपल्याला प्रॉपर असा व्ह्यू भेटेल. काय वाटतं गाईज, हा एवढा असा सुंदर रोड आहे आणि याचा एक ड्रोन शॉट नाही झाला तर कसं होईल. सो ऑन 3, 2, 1 लेट्स एन्जॉय द ड्रोन शॉट.
तर गाईज तुम्हाला ड्रोन शॉट कसा वाटला ना मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आता मी माणगावला पोहोचेल थोड्याच वेळामध्ये. आता ऑलमोस्ट तरी आपण पोचायला आलो आहे माणगावला. सो थोड्या वेळामध्ये माणगावला सुद्धा पोहोचू आपण. बघू आता कसा काय ते पुढचा रस्ता. एकदा का माणगावला पोहोचलो ना मग मस्त असा ब्रेक, मस्त खायचं प्यायचं आणि मग सुटायचं. आता वाजलेत बघा 7 वाजत आलेत. 3 ते 5 मजबूत लेट झालं आपण या ड्रोन शॉटच्या नादामध्ये. तर गाडी थोडी असं वाटतं आता मला स्पीडअप केली पाहिजे. सो चला डायरेक्ट माणगावला भेटू आता. ऐक काय तो रोड आई ग ग ग आणि पावसाने मस्त झोडपून काढले आपल्याला. मजबूत पाऊस लागणार आहे आपल्याला जाताना. आता मी थोड्या वेळाने ना हे मोबाईल बिबाईल आहे ना सगळं आतमध्ये टाकणार बॅगेमध्ये आणि बॅगेला पण रेन कवर घालणार आहे. तर आपण फायनली पोचलेलो आहोत मुंबई गोवा हायवे जवळ. वरती तो पाहतायत ना तुम्ही तोच आहे आपला कोकण रेल्वेचा ब्रिज. आणि तिथून लेफ्ट मारल्यानंतर आपल्याला लागणार आहे मुंबई गोवा हायवे. हा बघा समोर आहे माणगावचा SD डेपो. तर काही बघू शकतात आहे आपला मुंबई गोवा हायवे. तर फायनली आपण कनेक्ट झालेलो आहोत मुंबई गोवा हायवेला.